श्रीराम जय जय राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच। श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनेही सांगितले आहे। या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिल्या स्पष्ट केला आहे। लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी। या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे। आज दिनांक 21 नोव्हेंबर। आजचे बोधवचन। कल्पना म्हणजे मायेचे हत्यार, कल्पना रहित थोडे नामही फळ देईल। श्रीराम। जीवाला सुख, समाधान, आनंद व परमशांती मिळावी म्हणून प्रत्येकजण धडपडत असतो, प्रयत्न करतो। ते योग्यच आहे, कारण नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः। झोपलेल्या सिंहाच्या मुखात हरिणे शिरणार नाहीत। उद्यमेनहि सिद्धन्ति कार्याणि न मनोरथैः। नुसत्या मनोरथांनी कार्य होत नाही, त्यासाठी उद्योग हवाच। पण आपला प्रयत्न चुकतो आणि आपला मुक्काम हुकतो। सुख शोधायला नको, आपणच सुखरूप आहोत। खेडेगावात खेळ म्हणून मुले एकमेकांना कूटप्रश्न विचारतात। त्या कूटप्रश्नाला ग्रामीण शब्द आन्हा असा आहे। त्यापैकी एक आन्हा असा: आटक्यात लोटकं, लोटक्यात दही, 12 कोस नेलं तरी सांडत नाही। या कूटप्रश्नाचं उत्तर नारळ असं आहे। नारळातलं पाणी सांडत नाही, कारण त्यावर आटके आणि लोटके अशी 2 आवरणे असतात। एक टणक करवंटी आणि दुसरे नरम खोबरे। त्याप्रमाणे आपल्या सुखरूप आत्म्यावर जडदेह व चंचल चैतन्य अशी 2 आवरणे आहेत। ती दूर केली की सुखरूप अमृत पानच आहे। शहाळ्याला भोक पाडून आपण नळीने आतले पाणी पितो, त्याप्रमाणे नामाच्या नळीने खोलवर जाऊन सुखाचे सेवन निरंतर करता येईल। कल्पनेचा विकल्प मध्ये आणूच नये, कारण कल्पना ही मायेचे हत्यार आहे। ती जीवाला सुखरूप आत्म्यापासून तोडते। कल्पना थांबली की वरची 2 आवरणे जड व चंचल ही नामाच्या हत्याराने तुटतील आणि आत्मलाभ होईल। एक तळे होते। चांदणी रात्र होती। निर्मळ आणि शांत जलाशयात पूर्णचंद्राचे प्रतिबिंब पडले होते। तळ्याकाठी असलेल्या झाडावरील माकडांना वाटले चंद्र पाण्यात पडला। त्याला पकडण्यासाठी माकडांनी पाण्यात उड्या मारल्या। वर पाहिले तर त्यांना आकाशात चंद्र दिसला। त्यांना बरे वाटले। तसेच हे आहे। मातीच्या खड्ड्यात तळे आहे, तळ्यात पाणी आहे, पण खरा चंद्र बाहेर आहे, त्याचे प्रतिबिंब पाण्यात आहे। जड देहातले चंचल चैतन्य हे भगवंताचे प्रतिबिंब आहे। जड आणि चंचलाचा निराश झाल्यावरच त्याचे ज्ञान होते, आणि ज्ञान हेच सुखरूप असते। इथे कल्पनेला वावच नाही, किंबहुना कल्पनेचा अभाव म्हणजेच ज्ञान। ज्ञानाशिवाय भगवंताची प्राप्ती नाही। ज्ञान हाच देव, पण हे ज्ञान तळ्यात पडल्यानेच होते। देहानेच देहबुद्धी नष्ट करायची। तळ्याबाहेर चंद्र आहे हे ज्ञान माकडांना तळ्यात पडल्याने होते, तर
देह म्हणजे मी नाही हे ज्ञान माणसाला का होणार नाही? एखाद्या कपिवराला चंद्रापलीकडे असलेल्या रामचंद्राचे ज्ञान होते आणि तो चिरंजीव होतो. रामनामाने काय होत नाही? चंद्र कुठे आहे हे ज्ञान झाल्यावर यानाच्या साहाय्याने डोळ्यांना दिसणारा चंद्र गाठता येतो. त्याप्रमाणे नामरूपी यानाच्या साहाय्याने दृष्टीपार असलेल्या रामचंद्राची भेट अनेक साधू संतांनी घेतली आहे. म्हणजे खरा आत्मलाभ इंद्रियातीत आहे ही कल्पना नाही, तर इंद्रियगम्य विषयात सुख शोधणे ही कल्पना आहे. ही कल्पना मायेचे हत्यार आहे. या मायाजालात अडकायचे नसेल तर तिचे मायावी मृगजळाचे ज्ञान झाले पाहिजे. खरा देव मायेपलीकडे म्हणजे देहातीत अवस्थेत आहे आणि नामाने तो साध्य आहे. या सद्गुरु वचनांवर आणि संतांच्या अनुभवावर विश्वास बसेल. मन कल्पनारहित म्हणजे एकाग्र होईल, शांत होईल. म्हणून कल्पना म्हणजे मायेचे हत्यार आहे. कल्पनारहित थोडे नामही फळ देईल. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.